जेव्हा आरोप व्हायचे विलासरावांवरती किंवा त्यांच्यावरती मुंबई बॉम्बस्फोटापर्यंत देखील आरोप झाले, तेव्हा पण त्यांनी अशी काही उद्विग्नता किंवा असं कधी व्यक्त नाही केलं? अनेक वेळा व्यक्तिगत टीका अनेकांनी पातळी सोडून केली, त्याबद्दल कधी विचलित न होता किंवा राग डोक्यात न घेता आपली पातळी त्यांनी कधीही घसरून दिली नाही. एक उदाहरण नका तुम्हाला, म्हणजे मी तर असं ह्या माध्यमातून तुमच्या विचारू इच्छितो, कोणीही महाराष्ट्र सांगावं की विलासरावांनी शाब्दिक मतभेद व्यक्त करताना किंवा वैचारिक मतभेद व्यक्त करताना किंवा विरोधी पक्षावर आपली मतं निवडणुकीच्या प्रचारामध्ये आपली मतं मांडताना टीकेचा सूर जरूर त्यांनी, पण विचारांची टीका केली. बरोबर. अशी कधी व्यक्तिगत टीका त्यांनी लातूरसाठी नक्की काय केलं की असं वाटतं की लातूरकर त्यांना नेहमी स्मरणामध्ये ठेवतील? लातूरचा आता म्हणजे लातूरचा आता सर्वांगीण विकास आहे. तुम्हाला सांगतो, त्यांचं आयुष्य 2012लाच ते गेले. केंद्रीय मंत्री होऊन थोडेच दिवस झाले होते, पण मुख्यमंत्री म्हणून त्यांनी एक केलं की शेवटी काय असतं की मतदारसंघ हा महत्त्वाचा असतो. पण जेव्हा ते म्हणाले की मी आता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे, तर महाराष्ट्राचा विकास आपण केला पाहिजे. पण तुम्हाला एक सांगतो की सहकाराची चळवळ, शेती, सगळी विभागीय कार्यालय जवळजवळ म्हणजे आपल्या रेव्हेन्यू खात्याचे असतील किंवा गृह खात्याचे असतील, अशी जी काय IPS किंवा ह्या जवळजवळ सगळी तुम्हाला सांगतो महत्त्वाची कार्यालय त्यांनी लातूरमध्ये आणली. नंबर 1, लातूरमध्ये मेडिकल कॉलेज आणलं, चांगले हॉस्पिटल्स त्यांनी आणली, अद्ययावत सुविधा आणि व्यवस्था ह्या ज्या ज्या काही करता येतील त्या करण्याचा प्रयत्न त्यांनी लातूरमध्ये केला. मग त्यामध्ये टेक्निकल स्कूल असेल, इंजिनिअरिंग कॉलेज, आपल्या मेडिकल कॉलेज असेल, या सगळ्याच्या बाबतीमध्ये कुठेही त्यांनी कमतरता केली नाही. आणि तुम्हाला एक सांगतो की आता लातूर आणि त्यांचं नातं कसं होतं? हा, ते अवजड उद्योग मंत्री जेव्हा ते होते सुरुवातीला, नंतर ग्रामविकास, नंतर विज्ञान, अवजड उद्योग मंत्री असताना भेलचा एक मोठा प्रकल्प मंजूर करून आणला होता आणि तो झाला आणि आता कामाला सुरुवात होणार. त्यांचं निधन झालं, कालांतराने खातंही त्यांचं बदललं. तर मित्रपक्षाचे जे एक महाराष्ट्रातले त्या खात्याचे मंत्री झाले, त्यांचा नावाचा मी आता उल्लेख करत नाही, बरं, त्यांनी तो भेलचा सगळा प्रकल्प जो लातूरला होणार तो आपल्याकडे घेऊन गेले विदर्भात, हे त्यांच्या जिल्ह्यामध्ये. ठीक आहे, पण असं करणंही योग्य नव्हतं. पण तो भेलचा अतिशय मोठा प्रकल्प त्यांनी त्या ठिकाणी आणलेला होता. सहकारामध्ये सहकार कसा चालवावा तुम्हाला सांगतो. सहकारी मध्यवर्ती बँक आहे जिल्हा, सहकारी साखर कारखाने जे विलासरावांच्या नेतृत्वाखाली जेवढे म्हणून आहेत तेवढे अत्यंत उत्तम चालवण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलं, अत्यंत उत्तम चालवण्याचं काम. पण याच्यामध्ये असं पण म्हटलं जायचं किंवा म्हटलं जातं हे ते शेवटी एका जमीनदार एक देशमुखी फॅमिलीमधून आलेले होते. त्यांच्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये एक देशमुखी थाट तो होता, पण वागण्यात असं होतं का हे जरा जाणून घ्यायचं तुमच्याकडनं. देशमुखी थाट असं म्हणता येणार नाही. नीटनेटकं आणि अतिशय उत्तम राहणं. एक तर काय आहे, निसर्गाने त्यांना राजबिंड असं व्यक्तिमत्व होतं. चेहऱ्यावरचे भाव, अत्यंत हास्य आणि बोलण्याची लाघवी पद्धत, माणसं जोडण्याची एक अंगभूत असलेली कला, आणि त्याच्यामुळं त्यांचा असा एक काहीतरी फार मोठा श्रीमंत आहे. किंवा तुम्हाला एक सांगतो गमत बघा, कपिल पाटलांनी त्यांच्यावर एक छोटीशी पुस्तिका लिहिली. बरं, माजी आमदार आपले, आणि मग छोटी पुस्तिकाचं शीर्षक त्यांनी दिलं देशमुखी, बरं का. आणि ते दाखवायला आणलं की आता आपण हे शीर्षक देऊन पुस्तक हे करतोय. विलासरावांची इंटेलिजन्स, बुद्धिमत्ता बघा. त्यांनी काय केलं, देशमुखीमध्ये देश आणि मुखी हे शब्द वेगळे केले, मध्ये एक रेष मारली अशी, असा आडवी रेष. ते म्हणाले देशमुखी या शब्दामध्ये एक सरंजामी थाट येतो. या 2 शब्द वेगळे करून मध्ये रेख मागल्यामुळं देश मुखी माझ्या तोंडामध्ये कायम देशाची असते असं त्यांनी लिहिलं. ते शीर्षक बदललं. आता मला तुम्ही सांगा, या माणसाला देशमुख वगैरे कसं करता येईल आपल्याला? असं नाही म्हणता येणार. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.